अनेक शेतकरी कडू कारल्याची शेती करून आर्थिक उत्पन्नाचा गोडवा वाढवत आहेत. तसं कारलं हे वेलवर्गीय पीक असून कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे. यासाठी योग्य हवामान, वेलींना आधार देण्यासाठी मंडप, पाणी आणि खत व्यवस्थापन तसेच कीड नियंत्रण आणि योग्य व्हरायटींची निवड महत्त्वाची असते. सध्याला महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आर्डोसीडच्या महेश कारल्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहेत, कारण या वाणाला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. याची लागवड केल्यानंतर 45 दिवसांमध्ये हे काढणीला येत आहे. जर शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केलं तर महेश कारल्यामधून एकरी 10 ते 12 टन किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळू शकतं. कारलं हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे बाजारात कायमच चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्याच्या नियोजनाला आर्डोसीडच्या महेश कारल्याची साथ मिळाली तर तो हंगाम शेतकऱ्याला चांगले पैसे देऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.